ताशी 10 किलोमीटर गती असलेली पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर गतीने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहे. जर चोर पोलिसाच्या 100 मीटर पुढे असेल, तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागणारा वेळ किती असेल? त्याने वेळ विचारला आपल्याला. आता पहा. आता हे कन्सेप्ट पहा कशी आहे. चोर आणि पोलीस दोघेही धावत आहेत. दोघे पण धावत आहेत. आणि या दिशेने चोर धावत आहे. इथं आपण चोर म्हणू. आणि तिथेच इथे पोलीस आहे. पोलीस धावत आहे. सध्या इथे पोलीस आहे आणि इथे चोर आहे आणि दोघं पण एका दिशेने धावतात. एका दिशेने का? तर चोराचा पाठलाग करायचा म्हटल्यावर त्याला चोराच्या पाठीमागे पळावं लागणार आहे. त्यामुळे दोघं एका दिशेने धावतात. आणि दोघांच्या मधलं अंतर किती आहे? तर 100 मीटर अंतर आहे. चोराचा वेग आहे 8 किलोमीटर ताशी आणि याचा किती आहे पोलिसाचा? 10 किलोमीटर ताशी वेग आहे. आणि आपल्याला उत्तर हे मिनिटात दिलेले आहेत. मग आपण काय करायचं? त्यांचा वेग हा आपण मिनिटामध्ये आणि 100 मीटर दिलंय म्हणजे मीटरमध्ये करायचं. काय करायचं? त्यांचा वेग आपण हा जो वेग आहे तो ताशी आहे आणि हे किलोमीटर आहे. ताशी हे किलोमीटर आहे. त्यावर मिनिटामध्ये करायचं. म्हणजे मिनिटामध्ये याचा वेग किती होणार आहे? तर 10,000 मीटर भागिले 60 एवढा होणार. 10,000 भागिले 60 हा पोलिसाचा वेग आहे. 10,000 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर दर ताशी म्हणजे दर 60 मिनिटाला हा त्याचा वेग आला. मग 0 गेला. पोलिसाचा वेग किती आला? 1,000 भागिले 6 एवढा आला. चोराचा किती वेग होणार आहे? 8 किलोमीटर भागिले 60 म्हणजे 60 0 गेलं. याचा वेग आला 800 भागिले 6 आला. म्हणजे आपण म्हणू पोलिसाचा वेग बरोबर 1,000 मीटर भागिले 6 एवढा मिनिट. आणि चोराचा मिनिटातला वेग किती आला? 800. चोराचा वेग 800 भागिले 6 मीटर दर मिनिट. हा त्यांचा वेग आला. दर मिनिट हा त्यांचा वेग आहे. पहा, पोलिसाचा वेग आहे 1,000 मीटर भागिले 6 मीटर प्रत्येक मिनिटाला आणि हा आहे. आता दोघे असं धरायचं की अगोदरचं पळणं सोडून द्या. पहिला वेळ सोडून पहिल्या आधी तो एकामेकाची किती किती पळाले अगोदर त्याचा नाही हिशोब करायचा. आता आपल्याला येथून हिशोब करायचा आहे. तर दोघांचा वेळ हा सारखाच लागलेला आहे. चोराला घातला म्हणजे वेळ लागला समान लागला. येथून पोलीस पळतोय, येथून चोर पळतोय. दोघांना घातलेलं आहे म्हणजे दोघांचा वेळ समान आहे. वेळ समानच आहे. आता सूत्र वेळाला कोणतं आहे? वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले वेग. म्हणजे दोघांचा वेळ हा समानच आहे. वेळ समान आहे दोघांचा. मग अंतर बघा बरं ते आपल्याला एक्स मीटर अंतरावर त्यांना पकडलं. किती मीटर अंतरावर पकडलंय? एक्स मीटर एवढ्या अंतरावर त्यांना पकडलेलं आहे. आणि तो आपल्याला वेळ विचारलेला आहे. एक्स मीटर काय ते अंतर आहे. तर अंतर किती आहे? एक्स अंतर आहे चोराचा येथून चोरापासून जर एक्स किलोमीटर पकडलं तर हे एक्स अधिक 100 होणार. कारण त्याने जास्त अंतर पोलीस हा चोरापेक्षा 100 मीटर अंतर जास्त गेलेलं आहे. मग आपण असं म्हणू चोरापासून त्याला एक्स मीटर अंतर पकडला. मग चोराचा किती वेळ आला? चोराचं अंतर किती आलं? एक्स. चोराचं अंतर एक्स. पहा नीट. चोराचं अंतर एक्स. चोराचा वेग आहे 800 भागिले 6. पोलिसाचं अंतर एक्स अधिक 100. पोलिसाचं अंतर किती आहे? एक्स अधिक 100. पोलिसाचा वेग किती आहे? 1,000 भागिले 6. हे आपल्याला सोडवायचंय. हे दोन्ही समान आहे. पहा नीट. चोराचे अंतर भागिले चोराचा वेग म्हणजे चोराचा वेळ आला. पोलिसाचे अंतर भागिले पोलिसाला आला वेळ ते आले. पहा आता कसं सोडवायचं बा. पहा नीट. चोर आणि पोलीस त्याच्यामध्ये 100 मीटरचा फरक आहे. म्हणजे
पोलीस हा चोरापेक्षा 100 मीटर अंतर जास्त गेलेला आहे आणि पोलिसाचा हा वेग आहे. हा चोराचं अंतर आहे, चोराचा हा वेळ आहे. दोन्ही समानच आहे. तर समान अंतर असलेले आहेत. मग हे समीकरण पहा कसं आलं. x भागिले 800 भागिले 6 बरोबर x अधिक 100 भागिले 1000 भागिले 6. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. पहा भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले असतं. म्हणजे कसं होणार, 6x भागिले 800 बरोबर हे उलट करणार 6 कंसात x अधिक 100 भागिले 1000. 6 वर जाणार, हा 1000 खाली राहणार, हा 6 वर जाणार, हे खाली राहणार. म्हणजे भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले. 6 वर 800 खाली, 6 वर 1000 खाली राहणार. तर ह्याचा छेदना म्हणजे काय असतो, भागिले म्हणजे काय असतं, उलटून गुणिले होणार. 6 1000 खाली राहणार. याचा आता तिरका गुणाकार करायचा. तिरक 6x गुणिले 1000 उत्तर आलं 6000x बरोबर. पहा 6000x बरोबर 800 गुणिले 6 8 48 4800 कंसात. पहा 6000x बरोबर 848 4800 कंसात x अधिक काय आलं 100 आलं. म्हणून 6000x बरोबर 4800x 4800x अधिक 48 वर 4 शून्य होणार. म्हणून 6000x वजा 4800x बरोबर 4800 वर 1 2 3 4 शून्य. दोघांची करायची वजाबाकी. उत्तर आले 1200x. 1200x बरोबर 4 8 वर 4 शून्य. x म्हणजे आले 4 8 वर 4 शून्य भागिले 1200. 0 0 गेले निघून. 12 48 400. उत्तर काय आलं 400 मीटर हे अंतर आलं. 400 मीटर अंतरावर चोर 400 मीटर अंतरावर गेला तेव्हा त्याला पकडलेला आहे. किती अंतरावर, 400 मीटर अंतरावर. आता 400 मीटर काय अंतर आहे. आता आपल्याला काढायचा वेळ किती लागला, तर 400 मीटर अंतर भागिले 800 भागिले 6 म्हणजे 400 गुणिले 6 भागिले 800. 2 2 शून्य गेले, 4 1 4 4 2 8 बेत्रिक 6. 3 मिनिटे हा त्याचा वेळ लागलेला आहे. 3 मिनिटामध्ये त्या पोलिसाने चोराला पकडलेले आहे असं म्हणते. आता हे आकडेमोड जाऊ द्या, त्यातले मूळ संकल्पना नीट समजून घ्या. आकडेमोड हे तुम्हाला करता येते, तुम्ही तुमचं ते आकडेमोड करायचे आहे. मूळ संकल्पना नीट समजून घ्या. हे काय आहे नीट बघा. पहिली गोष्ट हे ध्यान ठेवायची की पोलिसाचा वेग हा 10 किलोमीटर तासाला आहे आणि याचा वेग 8 किलोमीटर ताशी वेग आहे. आणि दिलेलं अंतर मात्र मीटर मध्ये दिलंय आणि इकडे वेळ मिनिट दिला आहे. मग एक दिलंय मिनिटामध्ये, दिले तासामध्ये, दिलं मीटर मध्ये, दिलं किलोमीटर मध्ये. त्याचं पण एकच युनिट बनवायचं. ते म्हणजे कोणतं, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणजे किती मांडायचं, 10,000 मीटर असं मांडायचं. 8 किलोमीटर म्हणजे किती मांडायचं, 8,000 मीटर असं मांडायचं. हे ध्यान ठेवा. आणि वेळ जो आहे तो ताशी आहे, ते आपण मिनिटाला करायचंय. 10,000 मीटर काय आहे, 10,000 मीटर हे अंतर आहे आणि ते अंतर तो पोलीस 60 मिनिटात पार करतो. म्हणजे भागिले काय आलं 60 आलं. हा त्याचा वेग आला. भागिले 60 चोराचा आलं, हे आलं. चोराचा वेग हा आला, पोलिसाचा वेग हा आला. असं आहे. वेग हा काय नेहमी ताशी असतो काय नाही, सेकंदात पण करता येतो, मिनिटात पण करता येतो. पण ते ठेवायचं. हेच आपल्याला सेकंदामध्ये करायचं असतं, त्याला परत आपण 60 ने गुणलं असतं. तर मिनिटाचे परत एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. त्यामुळे परत सेकंद म्हणून आपल्याला 3600 करावं लागलं असतं. मग सेकंदात विचारलं असतं तर जर त्याने आपल्याला सेकंद दिला असतं सेकंदामध्ये, तर आपण 60 ला परत 60 ने गुणलं असतं. हा झाला वेग झाला. झालं. दुसरी गोष्ट मध्ये ध्यान ठेवायची, ही गोष्ट महत्वाची की हा चोर आहे आणि हा पोलीस आहे. पोलीस इथून ते पाठलाग करतोय. म्हणजे अलीकडून पाठलाग, आधी पाठलाग चालू असन, पण हिशोबाला त्यांनी सुधारलेलं आहे की जेव्हा त्यांच्यामध्ये अंतर 100 मीटर होतं, तिथून त्याने हिशोब पकडला आहे.
चोर इकडे पळतोय, पोलीस मध्ये इकडेच पळतोय. चोराचा वेग हा कमी आहे, 8 किलोमीटर आहे. पोलिसाचा जास्त आहे. त्यामुळे पोलीस पकडू शकलाय, हे ध्यान ठेवा. जर चोराचा आणि पोलिसाचा वेग समान असता, कसा असता? समान. तर चोर हा पोलिसाला सापडला नसता. कायम त्यांच्यामध्ये 100 मीटर अंतर फिक्स राहिलं असतं. जर चोराचा वेग जास्त असता, पोलिसाचा कमी असता, तर त्यांच्यातलं अंतर परत वाढत गेलं असतं. आता काय झालंय, त्यांच्यातलं अंतर कमी-कमी होत गेलंय आणि 3ऱ्या मिनिटाला चोर सापडलेला आहे. कारण चोराने काटलेलं जे अंतर आपण एक्स मानलं होतं, त्याच्यापेक्षा पोलिसाने तेवढ्याच वेळामध्ये 100 अंतर हे जास्त केलंय. पोलिसाचं चोराला किती वेळ लागला? तर 800 भागिले 6 आणि पोलिसाला किती वेळ लागला? तर 100 भागिले 1000 भागिले 6 हा कोणाचा वेग होता? 1-1 शून्य घालवला. त्यामुळे 1000 भागिले 6 हा आला चोराला लागला वेळ, हा आला पोलिसाचा वेळ. दोघं समान होते. हे समान आहेत. ह्याच्या आधारे आपण ते सोडवायचं आहे. त्या त्यानुसार आपण Xची किंमत काढली. Xची किंमत 400 आली. म्हणजे चोर हा 400 मीटर अंतर पुढे गेलेला आहे आणि चोराचा किती वेग आहे? एवढा आहे. आपण पोलिस जर पकडला, तर पोलीस किती गेलाय? हे 400 आणि हे 100 500 मीटर पोलीस पुढे गेलेला आहे. मग 500 मीटरला आपण 1000 भागिले 6 ने भागलं म्हणजे 6 भागिले 1000 आलं. तेच आलं अंतर. 500 गेले 500, 500 दुने म्हणजे पोलिसाला पण इथून 3 मिनिटं लागले, चोराला पण 3 मिनिटं लागले. त्यामुळे 3 मिनिटात त्याने ते पकडलेलं आहे. कसंही केलं तर मुख्य संकल्पना ध्यान ठेवायची असते गणितामध्ये. नुसतं सूत्र काहीतरी पाठ करायचं आणि कुठेतरी शॉर्टकट काहीतरी ध्यान ठेवायचं ते नाही. एकदा का तुम्हाला गणितातले कन्सेप्ट कळली आणि गणित काय आहे ते समजलं, मग तुम्ही ते कसंही सोडू शकता आणि आपोआप तुम्हाला वेळ तो काय कमी होणार आहे. आता हा वेळ जास्त का लागतोय? की मी तुम्हाला सांगतोय हे असं आहे, ते तसं आहे, असं आहे. ज्यावेळेस तुम्ही सोडायला लागाल, त्यावेळेस तुम्ही गणित काय करणार पट फक्त ते काय कन्सेप्ट आहे त्या फक्त पटपट लिहिणार आणि गणित सोडावं लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेपला येणार आहे, की हे x आहे, हे 100 आहे. मग हे x अधिक 100 पोलिसचं अंतर आलं, चोराचं अंतर x आलं. मग अंतर भागिले अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. दोघांना समान वेळ लागलेला आहे, सोडवायचं. मग पटकन तुम्ही सोडवू शकता. त्यामुळे तुम्हाला असं समजायचं नाही, की आपण जर रीतसर सोडवलं तर जास्त वेळ लागतो आणि काहीतरी शॉर्टकटने कमी वेळ लागतो. तसलं काय ध्यान ठेवायचं नाही. शॉर्टकट इज ऑलवेज डेंजरस. शॉर्टकटने काय अंधारात गोळ्या मारण्याप्रमाणे असतं. काय घडलं ते आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सोडवलं पाहिजे. तेव्हा अंतर आलेलं बरोबर आहे किंवा ते उत्तर आलेलं बरोबर आपले आत्मविश्वासाने समजतं.